नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर सुगरण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अतिशय खास टिप नंबर 1. अगदी हॉटेलमध्ये भेटतात अगदी तसेच कुरकुरीत साबुदाणा वडे घरी बनवायचे असतील तर थोड्या साबुदाण्याची मिक्सरला बारीक पावडर करून घ्यावी आणि साबुदाणा वडा बनवून झाल्यावर त्या पावडरमध्ये थोडासा तो वडा बुडवून घ्यावा, म्हणजेच घोळवून घ्यावा आणि नंतर फ्राय करावे. असे केल्याने साबुदाणा वडे खूप छान कुरकुरीत होतात व खाण्यास पण खमंग लागतात. तर साबुदाणा वडे अगदी परफेक्ट हॉटेलसारखे बनवण्यासाठी तुम्ही ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 2. हिरव्या मिरचीचं वरण बनवायचं असेल तर डाळ शिजत असताना त्यासोबतच हिरव्या मिरच्या बारीक कट करून शिजायला टाकाव्यात आणि नंतर आलं लसूणची पेस्ट बनवत असताना त्या मिरच्या बारीक कट करून घ्याव्यात. यामुळे वरणाची चव खूपच वेगळी व टेस्टी अशी लागते. तर हिरव्या मिरचीचं वरण बनवताना तुम्ही ही टिप ट्राय करू शकता. टिप नंबर 3. अगदी पंढरपूरच्या वारीमध्ये त्या जेवणामध्ये भेटतं अगदी त्या चवीचं झणझणीत व चटपटीत पिठलं जर तुम्हाला घरी बनवायचं असेल तर ते बनवण्यासाठी बेसन पीठ अगोदर छान भाजून घ्या व पिठले बनवताना ते झणझणीत व चटपटीत होण्यासाठी त्यात तिखट हिरव्या मिरचीचा भरपूर प्रमाणात वापरावी. तसेच ताजी लुसलुशीत कोथिंबीर घालावी. यामुळे पिठलं खूप जास्त स्वादिष्ट व झणझणीत होतं व बेसन भाजून घेतल्यामुळे पिठलं जास्त चवदार लागतं व जास्त प्रमाणात हिरवी कोथिंबीर घातल्यामुळे पिठल्याला खूप छान असा रंग पण येतो. टिप नंबर 4. अगदी हॉटेलसारखी परफेक्ट बिर्याणी घरी बनवायची असेल तर बिर्याणी बनवताना पाण्याचं प्रमाण देखील तितकंच योग्य असावं. पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यास बिर्याणी छान सुटसुटीत अजिबात होणार नाही. यासाठी जर तुम्ही 2 वाट्या तांदूळ बिर्याणीसाठी घेतला असेल तर त्यासाठी तुम्ही 3 ते 3.5 वाट्या पाणी घ्यावं. तर परफेक्ट बिर्याणी बनवण्यासाठी तुम्ही ही टिप नक्की ट्राय करा. टिप नंबर 5. तळलेले कोणतेही पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास आरोग्याच्या समस्या वाढतात. परंतु काही पदार्थ हे तळावेच लागतात. अशा वेळेस डीप फ्राय करण्यापेक्षा तो पदार्थ शॅलो फ्राय करा. त्यामुळे तळलेले पदार्थ खाण्याचा आनंदही मिळेल आणि जास्तचं तेलही आपल्या पोटामध्ये जाणार नाही. अत्यंत महत्त्वाची व खास टिप नंबर 6. दररोज अनुशापोटी कडुलिंबाची पाने व कडीपत्त्याची पाने चावून खावीत. यामुळे रक्त शुद्ध होऊन त्वचा व केस निरोगी राहतात. पावसाळा स्पेशल टिप नंबर 7. मळलेली चादर, बेडशीट, गोधडी धुवायला खूप जास्त त्रास होतो. अशा वेळी आपण ही उपयोगी असे टिप किंवा उपाय सांगते. गरम पाण्यात कपड्याचा सोडा घालून त्यात हे मळलेले कपडे घालून 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवून द्यायचे. भिजवल्यामुळे कपड्यातील मळ पाण्यातच उतरेल व नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या किंवा वॉशिंग मशीनमध्ये घातले तरी चालेल. तर मळलेले कपडे कसे धुवायचे हा जर प्रश्न तुमच्यापुढे पडला असेल तर ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 8. किचन सिंकमध्ये घाण वास येत असेल तर किंवा झुरळ येत असतील तर किचन सिंकमध्ये न चुकता रात्री झोपण्याआधी एक डांबर गोळी ठेवावी. यामुळे झुरळ व घाण वास येणार नाही. पावसाळ्यामध्ये प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 9. पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नाहीत आणि यासाठी आपले कपडे लवकर सुकवण्यासाठी प्रत्येक कपडा घट्ट पिळून नंतरच हँगरला अडकवून सुकत ठेवा. मग बघा तुमचे कपडे लवकर सुकतील. टिप नंबर 10. चेहऱ्यावरील मुरुमाच्या खुणा काढून टाकण्यासाठी कडुलिंबाच्या पानाची पेस्ट गुलाब पाण्यासोबत बनवून चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स व मुरुमाचे डाग नाहीसे होतात. तर तुमच्या पण चेहऱ्यावर
जर मुरुमाचे डाग असतील तर ही टीप नक्की ट्राय करा. प्रत्येकाच्या कामी येईल अशी टीप नंबर 11. पावसाचे दिवस चालू आहेत, त्यामुळे भिजलेली छत्री ठेवण्यासाठी एखादी प्लास्टिकची पिशवी नेहमी तुमच्याजवळ ठेवा. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 12. अंजीर पाण्यात टाकून उकळवा आणि हे पाणी सकाळ व संध्याकाळ गरम करून पिल्याने सर्दी व खोकला यापासून आराम मिळतो. अत्यंत महत्त्वाची व प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी अत्यंत खास टीप नंबर 13. पावसाळ्यामध्ये कच्चे बटाटे साठवताना ते नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे. प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये. या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे. बटाट्यांना कांद्याबरोबरही ठेवू नये. यामुळे बटाटे लवकर खराब होतात. तर बटाटे जास्तीत जास्त दिवस चांगले राहण्यासाठी ही टीप ट्राय करा. टीप नंबर 14. मटार पनीरची भाजी बनवताना ती अधिक टेस्टी लागण्यासाठी त्यात थोडी कसुरी मेथी घाला. यामुळे भाजी खूपच जास्त चवदार होते. टीप नंबर 15. अंडी उकडताना त्यामध्ये थोडेसे मीठ पण घाला. यामुळे अंडी फुटत नाहीत. साधी सोपी पण प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 16. उकडलेला बटाटा चिरताना सुरीला पाणी लावा. यामुळे कापताना बटाटा सुरीला चिटकत नाही. टीप नंबर 17. मूग व मटकी यांची उसळ बनवताना ते नेहमी हलकेसे खरपूस भाजून घ्या व बनवताना त्यात कांदा भरपूर प्रमाणात घालावा. यामुळे उसळ खूपच जास्त चविष्ट होते. प्रत्येक महिलेसाठी खास टीप नंबर 18. ज्या महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत त्यांनी हिरव्या मिरचीची चटणी तयार करून खावी. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील. टीप नंबर 19. खरबुजाच्या बिया बारीक करून दुधात मिसळून खाल्ल्याने रक्तपेशी वाढण्यास मदत होते. तर तुम्हाला पण रक्ताच्या काही समस्या असतील तर ही टीप ट्राय करू शकता. टीप नंबर 20. जेवताना कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता पण यामुळे दूर होते. पावसाळ्यामध्ये प्रत्येकाच्याच कामी येईल अशी खास टीप नंबर 21. कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते. भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम. कांदे फ्रीजमध्ये कधीही ठेवू नयेत. तर कांदे साठवताना पावसाळ्यामध्ये ही खबरदारी तर तुम्ही नक्की घ्या. टीप नंबर 22. साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्याचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा पण मिळतो. तर साबुदाण्याची खिचडी चविष्ट होण्यासाठी ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा. टीप नंबर 23. पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून थोडंसं लिंबू पिळल्यास भाजीचा स्वाद आणखीन वाढतो. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय महत्त्वाची टीप नंबर 24. गुळाचा चहा फाटू नये यासाठी दूध घालण्यापूर्वी त्यात किंचित सोडा चहामध्ये घालावा. यामुळे चहा कितीही उकळला तरी अजिबात फाटत नाही. टीप नंबर 25. उचकी येत असेल तर 1 ते 2 चमचे ताजे शुद्ध तूप गरम करून सेवन करा. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.